पुढचा जो विषय आहे तो विषय आहे गणित. यामध्ये साधारणतः 15 प्रश्न आहेत. एकूण गुण 30 आहेत. तर यामध्ये मागील वर्षी ज्या उपघटकांवरती प्रश्न विचारले ते उपघटक आपण बघूया. त्यामध्ये पहिला आहे सरळ व्याज. दरवर्षी साधारणतः प्रत्येक वर्षी 1 ते 2 प्रश्न या उपघटकावरती विचारलेला आहे. यामध्ये आपल्याला व्याजाचा दर किती या स्वरूपाचा एक प्रश्न जो आहे तो दिलेला आहे. गणित या विषयाचा जो अभ्यास करत असताना तुम्ही फक्त 7वीचा नाही तर 8वीच्या NMMS आणि स्कॉलरशिप परीक्षासुद्धा अभ्यास यामधून ॲटोमॅटिक तुमचा होणार आहे. आणि दुसरा एक प्रश्न विचारलेला होता की दशादशे दर किती, म्हणजे तुम्हाला मुद्दल दिलेला आहे, सरळ व्याज दिलेला आहे आणि त्याचा जो दर आहे, दर साल दर शेकड्याचा, तो नेमका किती हे तुम्हाला विचारलेलं आहे. त्याशिवाय त्रिकोण व त्रिकोणांचे प्रकार, त्रिकोणाचे बाह्य कोन आणि त्रिकोणाचे गुणधर्म यावरती सुद्धा प्रश्न जे आहेत ते आलेले आहेत. मग त्रिकोणाच्या प्रकारांमध्ये विशाल कोन त्रिकोण कोणता, किंवा या ठिकाणी एक उदाहरण दिलं आणि त्या उदाहरणाचं उत्तर आल्यानंतर तो कोणत्या प्रकारचा कोन असेल असा एक प्रश्न विचारलेला आहे. त्याशिवाय घातांकावरती सुद्धा प्रश्न विचारलेला होता. या ठिकाणी हा जो स्क्रीनशॉट आहे व्यवस्थित आलेला नाही, परंतु आपल्याला माहितीसाठी पुरेसा आहे की खालीलपैकी कोणत्या घातांकाची किंमत 1 नाही आहे. त्याचं उत्तर जे आहे ते सोडवायचं आहे. त्याशिवाय गणितातील महत्त्वाची जी एककं आहेत, त्याशिवाय परिमाणं आहेत, हे सुद्धा आपल्याला विचारलेले आहेत. मग या ठिकाणी गुणोत्तर आणि प्रमाण याचं एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की 3 मित्रांमध्ये 624 रुपये हे अशा पद्धतीनं जर वाटले तर यातल्या एका जणाला किती पैसे मिळतील, असा तो प्रश्न आहे. ठीक आहे. गुणोत्तर व प्रमाणाचा घनक्षेत्रफळ, घनफळ आणि पृष्ठफळ यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. त्यामध्ये या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला होता बघा. एक आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीतील रेखांकित भाग जो आहे, रेखांकित भाग डार्क केलेला भाग जो आहे, त्या भागाचा आपल्याला क्षेत्रफळ जे आहे ते काढायचं होतं. ठीक आहे. त्याशिवाय अजून एक प्रश्न होता. हा जो घटक आहे हा सुद्धा महत्त्वाचा आहे बरं का. घनफळ क्षेत्रफळ आणि घनफळ पृष्ठफळ. अजून एक प्रश्न विचारलेला होता की एवढा लांबी रुंदी आणि खोली जी आहे ती दिलेली आहे, तेवढा खड्डा खोदायचा होता, तर तो किती जाडीचा थर त्या ठिकाणी तयार होईल. त्याशिवाय त्याच वर्षी अजून एक प्रश्न विचारलेला होता की रेखांकित भाग जो आहे त्या भागाचं क्षेत्रफळ किती. याच प्रश्नासारखा हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता. त्याशिवाय परिमिती या घटकावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. त्यामध्ये चौकोनाची परिमिती किती हे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. नफा तोटा यावरची सुद्धा जवळजवळ दरवर्षी एक प्रश्न जो आहे तो विचारण्यात आलेला आहे, असं गेल्या प्रश्नपत्रिकेवरून दिसून आलं आहे. यामध्ये मग 4 टेबलांची विक्री 5 टेबलांच्या खरेदी इतकी आहे, तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती झाला हे आपल्याला काढायचं आहे नफ्या तोट्याच्या उदाहरण उपघटकात. त्याशिवाय स्वाती, ज्योती आणि नीती यांनी 2-3-4 या प्रमाणात एकूण 9,000 रुपये भांडवल गुंतवून व्यवसाय सुरू केला, तर त्यांना किती नफा झाला वगैरे असे प्रश्न विचारलेले आहेत. हे सुद्धा व्यवस्थित करून घ्या. दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर यामध्ये आपल्याला आता हा जो काही घटक आहे हा घटक गणितामध्ये आहे, बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा आपल्याला हा घटक जो आहे, म्हणजे हे जे 2 विषय आहेत, मग बुद्धिमत्ता असेल किंवा गणित असेल, हे जवळजवळ एकमेकांशी कोरिलेटेड असल्यामुळं त्यावरती काही उपघटक जे आहेत ते एकमेकांशी कोरिलेटेड आहेत, त्यामुळं इकडचं तिकडे होऊ शकते. तर दिनदर्शिका हा जो काही भाग आहे यावरती विचारलेलं होतं आपल्याला की 5 जून 1985 रोजी बुधवार होता, तर 1988 साली 5 जून रोजी कोणता वार असेल. तर वार काढण्यासाठी आपल्याला हे सांगितलेलं होतं. सरासरी, काळ, काम व वेग या घटकांवरती सुद्धा आपल्याला प्रश्न जो आहे तो विचारलेला होता. त्यामध्ये एक जे आगगाडी आहे ती ठराविक ठिकाणी या इतक्या वेळात पोहोचते. जर ती 35 किलोमीटर वेगाने गेल्यास 15 मिनिटं उशिरा पोहोचते, तर एकूण अंतर किती, म्हणजे अंतरावरती हा प्रश्न जो आहे हा आपल्याला विचारलेला होता. याच प्रकारचे प्रश्न अजून काळकाम वेगामध्ये सुद्धा RTS परीक्षेमध्ये विचारलेले होते. त्याशिवाय चलन व एकमान पद्धत
तर या समचलन व्यस्त चलन यावर सुद्धा एक प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे. या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात आपण एक प्रश्न दिलेला आहे. काही वेळेस काही वर्षी प्रश्नांची संख्या ही एकापेक्षा जास्त होती, परंतु या ठिकाणी हा व्हिडिओ फार लांब होऊ नये यासाठी एकच जो प्रश्न आहे तो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्याशिवाय काही सोपे प्रश्न होते. सोपे जरी असले तरी सुद्धा गणितीय क्रिया व सूत्र याच्या अनुषंगाने ते प्रश्न महत्त्वाचे होते. बघा, या ठिकाणी एकाच वर्षी 2 प्रश्न विचारलेले होते. त्यातला पहिला प्रश्न असा होता की एका संख्येतून 9 वजा करून 9ने भागल्यास उत्तर 3 येते. तर त्याच संख्येतून 8 वजा करून 4ने भागल्यास उत्तर काय येईल? हा गणिती क्रियावर आधारित प्रश्न होता. त्याशिवाय 1 ते 20 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची एकूण बेरीज किती? हा प्रश्न सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचारलेला दिसून येतोय. त्याच पद्धतीनं या ठिकाणी गणिताची जी सूत्र आहेत त्या सूत्रांवर आधारित सुद्धा काही प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत. हा विशेषतः जो उपघटक आहे हा व्यवस्थित करा. दरवर्षी जवळजवळ यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्याशिवाय परिमेय संख्या व त्रिकोणी संख्या आणि अपरिमेय संख्या यामध्ये सुद्धा परिमेय संख्यांवरती प्रश्न आलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की एका परिमेय संख्येचा छेद हा त्याच्या अंशापेक्षा 8ने जास्त आहे. तर त्या संख्येचा अंश 17ने वाढविल्यास व 1ने कमी केल्यास 3/2 ही संख्या मिळते. तर ती संख्या कोणती? अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. पायथागोरसचा सिद्धांत व त्रिकोण या उपघटकावरती सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे की त्रिकुट खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ABCD यापैकी कुठं त्रिकुट आहे ते आपल्याला गोल करायचं होतं. तर अशा पद्धतीनं आपण 4 विषय जे आहेत ते आतापर्यंत घेतलेले आहेत. पुढचा जो विषय आहे तो आहे सामाजिक शास्त्र. आता लक्षात घ्या, सामाजिक शास्त्रामध्ये एकूण 15 प्रश्न विचारले जाणार आहेत. मग त्यापैकी 6 प्रश्न इतिहासावर, 6 प्रश्न भूगोलवर आणि 3 प्रश्न जे आहेत ते नागरिकशास्त्रावर. म्हणजे इतिहास भूगोल यांचं जे वेटेज आहे ते एकंदरीत समान आहे आणि नागरिकशास्त्राचा एकंदरीत अभ्यासक्रमच कमी असल्यामुळे त्या ठिकाणी 3 प्रश्न जे आहे ते विचारण्यात आलेले आहे. मग आता याचा अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की जे आपले धडे आहेत म्हणजे तुमच्या इतिहासच्या पाठ्यपुस्तकामध्ये, भूगोलच्या आणि नागरिकशास्त्राच्या या 3ही पाठ्यपुस्तकामध्ये जे दिलेले धडे आहेत त्या धड्यांवरच आधारित हे प्रश्न विचारण्यात येतील किंवा आतापर्यंत आलेले आहेत. त्यामुळं या ठिकाणी उपघटक जसे आपण भाषा विषयांचे या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघितले तसे या ठिकाणी सामाजिक शास्त्राचे मी वेगळे काढण्यात आलेले नाही. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे की आपल्याला इतिहासमध्ये जवळजवळ 13 धडे आहेत आणि 13 धड्यांवरती आपल्याला 6 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे आपण जवळजवळ 2 धड्यांचा अभ्यास केल्यानंतर 1 गुण जो आहे तो सहजपणे आपण मिळवू शकतो आहे. त्याशिवाय नागरिकशास्त्रामध्ये आपल्याला 6 धडे आहेत, 6 पाठ आहेत. तर या 6 पाठांवरती आपल्याला 3 प्रश्न जे आहेत ते विचारण्यात येतील. त्याशिवाय 11 पाठ आहेत ते पाठ आपल्याला भूगोल या विषयामध्ये आहे. म्हणजे इतिहास आणि भूगोल यावरती 6 प्रश्न आणि नागरिकशास्त्र या विषयावरती आपल्याला 3 प्रश्न जे आहेत ते विचारण्यात येणार आहेत. त्यामुळे याचा सुद्धा अभ्यास जो आहे तो व्यवस्थित करा. यामध्ये तुम्ही फक्त ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं जरी अभ्यास केला तरीसुद्धा सहजपणे पैकीच्या पैकी गुण मिळवू शकता आहेत. कारण वर्गामध्ये शिक्षक शिकवत असताना तुम्ही जर व्यवस्थित लक्ष देत असाल, त्यानंतर उजळणी अभ्यास करत असाल तर सहजपणे या विषयामध्ये मार्क जे आहे ते पैकीच्या पैकी मिळतात तुम्हाला.